जय श्री कृष्ण गोपाल कृष्ण पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मी नारायणाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 21. पुरुषोत्तम महात्म्य कथा अध्याय 21. ज्याचं नाव आहे व्याधी झाली दूर. सूत सांगू लागले. लोक हो. एक दिवस लक्ष्मीनारायणांना म्हणाले, स्वामी, अधिक महिन्याच्या स्नान कर्माने आणि त्यांच्या पुण्यदानाने काय घडू शकते हे आपण मला सांगितलंच. आपण आता कृपा करून मला हे सांगा की या अधिक मासातील पुण्यक्षत्रीच्या स्नानाने पुन्हा भाग्यवंताचे आदिव्याधी दूर झाले आहे का? तेव्हा भगवान नारायण हे अति प्रसन्न होऊन म्हणाले, होय प्रिय, तू हा प्रश्न विचारल्याबरोबर मला एक भक्ताची कथा आठवली. ती कथा मी आता तुला निवेदन करतो. तू त्याचं श्रद्धापूर्वक श्रवण कर. भगवान नारायण ती कथा सांगू लागले. ते एक विराट देशातले पवित्र आणि सुंदर नगर होते. त्या नगराचे नाव होते माहूर. माहूर म्हणजे रेणुका मातेचे ते स्थान, श्री दत्तात्रेयांचे निवासस्थान. अनेक ऋषीमुनी, देवदेवता आणि भक्त भाविकांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले ती एक पवित्र भूमी. त्या नगरात एक सर्वसामान्य पण परोपकारी असा एक माणूस राहत होता. त्याचे नाव होते विप्रदास. हा विप्रदास आणि त्याची पत्नी हे दोघेही त्या पुण्यक्षेत्री येणाऱ्या जाणाऱ्या पुण्यात्म्याची सदैव सेवा चाकरी करीत असे. ते दोघेही ब्राह्मण ऋषी मुनी यांची अगदी मनापासून सेवा करत. त्या सेवाव्रतात त्या दोघांची हीच मनोभावना असे की आपण त्या रमा माधवाची सेवा करीत आहोत. सेवा, भक्ती, स्नान आणि दान करून ती दंपती थोडी थोडी पुण्याई गोळा करीत होते. एक दिवस मात्र त्या विप्रदासाला कुष्ठरोगासारखा महाभयानक रोग झाला. त्यामुळे त्याला त्या ब्राह्मण सेवेला मुकावे लागले. बिचारा विप्रदास त्या व्याधीने त्याचे शरीर पीडित झाले आणि त्या भूदेवताची सेवा अंतरली. म्हणून तो अधिक व्यथित झाला. तो आपल्याच प्राक्तनाला दोष देत असताना एक दिवस त्याची धर्मपत्नी त्याला म्हणाली, हे पहा, आपण आता असं करा, पुढे अधिक मास येत आहो, तेव्हा आपण त्या निमित्ताने एखाद्या तीर्थक्षेत्रीचा आणि तिथल्या पवित्र नदीचे स्नान करा. अशा पुण्यकारक स्नानाने तुमचं तन आणि व्यतीत झालेलं मन दोन्ही शुद्ध, पवित्र आणि स्वच्छ होतील. तसेच अधिक मासानिमित्ताने घडलेल्या त्या स्नानामुळे पुण्यसंचय होईल, तो वेगळाच. आपल्या पत्नीचा हा सल्ला विप्रदासाला पसंत पडला. त्याने आपल्या जवळच्या धनाचे 3 समान वाटे केले. 1 वाटा पत्नीला दिला, 1 वाटा मुलाला दिला आणि तिसरा आपल्या वाटणीचा वाटा बरोबर घेऊन तो दोघांचा प्रेमळ निरोप घेऊन तीर्थयात्रेसाठी म्हणून घराबाहेर पडला. अनेक तीर्थे हिंडत हिंडत तो गौतमी गंगेच्या काठावरील एका पुण्यक्षेत्री आला. तिथे राहून त्याने अधिक मासाच्या निमित्ताने नित्य गंगा स्नान, यथाशक्ती दान, दुरून का होईना पण त्या क्षेत्री येणाऱ्या साधू, संत, सज्जन, ब्राह्मण यांचे दर्शन घ्यायचे, त्यांची भावपूर्ण मानस पूजा करायची, त्यांनाच नारायण म्हणून आपल्या व्याधी निवारणाबद्दल त्यांना प्रार्थना करायची, असा नित्यक्रम चालू केला. या सर्व गोष्टी करत असताना कधी कधी तर बिचारा विप्रदासाला उपवासही घडे. या त्याच्या निष्ठापूर्वक करीत असलेल्या पुण्यकर्माचे फळ म्हणून की काय, पण हळूहळू त्याच्या व्याधीचे काढता पाय घ्यायला सुरुवात केली. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे अधिक मासाच्या आणि त्याच्या व्रत सांगितल्याच्या शेवटच्या दिवशी तो स्नान करून नदीच्या पात्राबाहेर येऊन पाहतो तर काय, त्याचे सारे शरीर व्याधीमुक्त तर झालेले होतेच, उलट त्याच्या देहकांतीला तपोबळाची एक वेगळीच झळाळी आली होती. तो चमत्कार झालेला पाहून त्याला अपूर्व आनंद झाला. औषध जाणवितोय वैद्य नारायण हरी हा त्याच्या मनातला दृढ विश्वास अशा रूपाने त्याला प्रत्ययाला आला होता. मग काय, त्याला खूप आनंद झाला. त्याने अनेक ब्राह्मणांना बोलावून त्यांना भोजन, दान, दक्षिणा दिली आणि हे नारायणा, ही सारी तुझीच कृपा बरं, असं म्हणत आपल्या व्रताची सांगता केली. त्याच वेळी आणखी एक चमत्कार घडला. स्वर्गलोकीहून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून आलेल्या विष्णुदूतांनी मोठ्या सन्मानपूर्वक त्या विप्रदासाला विमानात बसवले आणि ते त्याला विष्णुलोकी घेऊन आले. विप्रदासाचा उद्धार झाला. त्याचा नरजन्म सार्थकी लागला. आपल्या पवित्र आणि पुण्यकारक सेवा, भक्ती आणि व्रताचरणाने तो नराचा नारायण झाला. सूत म्हणाले, श्रोते हो, कळला ना अधिक मासातील पुण्यस्नानाचा महिमा हा कसा अगाध आहे ते. अध्याय 21 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मी नारायणाय नमः.